बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 250च्या वर प्राचीन वास्तू आतापर्यंत संशोधनात सापडलेल्या आहेत. यामध्ये प्राचीन मंदिरे, बुद्धविहारे, ऐतिहासिक बारव आदींचा समावेश आहे. 1897 मध्ये प्रकाशित झालेल्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीमध्ये 73 प्राचीन मंदिरांचा उल्लेख आहे. परंतु या सर्वांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं चांडोळ हे गाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. चांडोळमध्ये 2 महादेवाचे मंदिर, एक नरसिंह मंदिर, एक जैन मंदिर, प्राचीन बुद्ध विहाराचे 2 अवशेष, बुद्धाच्या मूर्ती, जैन तीर्थंकर पार्श्वनाथ आणि महावीर यांच्या मूर्ती, असं बरंच काही तिथे सापडलेलं आहे. त्यामुळे चांडोळ हे आज एक साधं शहर दिसत असलं तरी चांडोळच्या जमिनीखाली काहीतरी वेगळंच दडलेलं आहे असं इथल्या अवशेषावरून कळतं. इथल्या लोककथानुसार चांडोळमध्ये महालक्ष्मी मंदिर ते जोगेश्वरी टेकडीपर्यंत जवळपास 2.5 किलोमीटरची भुयारी गुफा आहे. चला तर मग पाहूया चांडोळच्या भूमीमध्ये दडले काय. चांडोळ येथील मंदिराबाबत फारसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या लिस्ट ऑफ अँटिक्वेरियन रिमेन्स या 1897 मध्ये प्रकाशित झालेल्या तसेच 1910 मध्ये प्रकाशित झालेल्या सेंट्रल प्रोव्हिन्स डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स बुलढाणा डिस्ट्रिक्ट या 2 महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये मात्र उल्लेख आढळतो. 4 प्राचीन मंदिरे आणि त्यांची करण्यात आलेली दुरुस्ती याबद्दल दोन्ही ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. नरसिंह मंदिराचा बाहेरचा भाग हा विटांचे बांधकाम करून संरक्षित करण्यात आलेला आहे. हे विटांचे बांधकाम जवळपास 150 ते 200 वर्षापूर्वीचे असावे. पुरेशा माहिती अभावी मंदिराचा कालखंड सांगता येत नसला तरी मंदिराच्या शैलीवरून 9व्या ते 11व्या शतकामधील चालुक्य कालातील हे असण्याची शक्यता आहे. पूर्वी मंदिरासमोरील झाडाखाली जैन तीर्थंकर पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या भग्न मूर्ती होत्या. तसेच बुद्धाच्या मूर्तीचे एक शीर्ष होते, ते आज इथे दिसत नाहीत. ही 3ही शिल्पे मंदिराला समकालीन असावीत असे वाटते. त्यामुळे नरसिंह मंदिराशी यांचा काहीतरी संबंध असावा. मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात एक शिल्प कोरण्यात आलेले आहे, ज्याचा चेहरा तोडण्यात आलेला असून हे शिल्प हुबेहूब बोधिसत्व पद्मपानी यांच्यासारखेच दिसते. नेपाळच्या वास्तू संग्रहालयात असलेले बोधिसत्व पद्मपानी यांचे हे दुसरे चित्र आहे. दोन्ही शिल्प एकमेकांशी जुळतात. मंदिराच्या गाभाऱ्यातील नरसिंहाची मूर्तीसुद्धा प्राचीन मूर्ती नसून ती अलीकडच्या काळात बसवण्यात आलेली दिसते. तसा उल्लेखही बुलढाणा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतो. समोर दिसत असलेल्या दगडी आसनावर विटांचे बांधकाम करून बसवण्यात आलेली अलीकडच्या काळातील मूर्ती दिसते. परंतु
मूळ नरसिंहाची मूर्ती मात्र इथे दिसत नाही. बौद्ध आणि पाली साहित्यात बरेच वेळा बुद्धांना नरसिंह किंवा शाक्यसिंह अशी विशेषणांनी वर्णन केल्याचे आढळते. ललित विस्तरमध्ये बुद्धांना शाक्यसिंह तसेच बुद्धाच्या उपदेशाला सिंहनाद आणि बुद्धांच्या आसनाला सिंहासन असे उल्लेख आढळतात. सद्धर्म पुंडरीक मध्ये सुद्धा बुद्धांना सिंह, पुरुष सिंह, महान सिंह अशा गौरवपूर्ण उपाधीने संबोधले आहे. सुवर्णप्रभास सुत्त, गंडव्यह सुत्त यामध्येही बुद्धांना मनुष्यातील सिंह असे गौरवपूर्ण विशेषण दिले आहे. त्रिपिटकातील महासिंहनाद सुत्त, चूळ सिंहनाद सुत्त मध्ये बुद्धांच्या धम्मोपदेशाला सिंहनाद असे संबोधले आहे. या मंदिरामध्ये 3 गर्भगृह आहेत. 1991 मध्ये प्रकाशित गोपीचंद साधूजी कांबळे यांचे ऐतिहासिक चांडोळ नगरी या पुस्तकामध्ये ते म्हणतात की चांडोळ येथील दगडूजी शाहूबा साळवे यांच्या घरी तथागत बुद्ध यांचे दगडी शीर्ष ठेवले आहे. त्याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की अंदाजे 12 वर्षापूर्वी तथागताचे शीर्ष नरसिंहाचे मंदिराजवळ कचऱ्यात मिळाले. तेव्हा त्यांनी हे शीर्ष स्वतःच्या घरी प्राणापेक्षा जास्त आपुलकीने जपून ठेवले आहे. सदरचे शीर्ष हे चांडोळ येथील बुद्ध विहारामध्ये आजही आपल्याला पाहायला भेटू शकते. 4 वर्षापूर्वीच्या आर्य दीपक वानखेडे यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये नरसिंह मंदिराचे चित्रीकरण करताना अजून एक बुद्ध मूर्तीचे शीर्ष दिसत आहे. याचाच अर्थ येथे 2 बुद्ध मूर्तीचे शीर्ष असावे. या दोनही बुद्ध मूर्ती नरसिंह मंदिरातील 2 गर्भगृहामध्ये तसेच मुख्य गर्भगृहामध्ये नरसिंह यांची मूर्ती असावी. नरसिंह मंदिर हे प्राचीन बुद्धविहार तर नसेल ना? इथल्या एकूण परिस्थितीवरून तरी तसेच वाटते. बुलढाणा जिल्हा गॅझेटियरमध्ये असे म्हटले आहे की नरसिंह मंदिराच्या समोरच फरसबंदी दिसते. कदाचित इथे दुसरे मंदिर किंवा सभामंडप असावा किंवा हे प्राचीन जैन मंदिर असावे. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या मूर्ती या त्या मंदिरातीलच तर नसतील ना? कारण येथे दुसरे जैन मंदिर दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष मोरे. मी प्राचीन ऐतिहासिक चांडोळ नगरीमध्ये इथे आलेलो आहे. चांडोळ प्राचीन नगरीचा इतिहास असा आहे, या ठिकाणी नरसिंहाचं मंदिर जे आपण पाठीमागं पाहत आहात, 2 महादेवाचं मंदिर, एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर असे मंदिर आहे. चांडोळ प्राचीन शहर म्हणजे विदर्भाचं एक प्रवेशद्वार, प्राचीन प्रवेशद्वार, प्राचीन बाजारपेठ, प्राचीन व्यापारी महामार्ग हा या प्राचीन शहरातून जातो. आपण नरसिंहाच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर यापूर्वी हे जे 2 आपल्याला लिंबाचे झाडं दिसतात, या लिंबाच्या झाडाखाली तीर्थकार पार्श्वनाथ आणि भगवान महावीराच्या 2 मूर्त्या या झाडाखाली ठेवलेल्या होत्या. परंतु आता या मंदिराचं बांधकाम नव्यानं सुरू असल्या कारणामुळं त्या आता शिव मंदिराच्या पाठीमागे त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या आहे. पाठीमागे आपण बघू शकता. मित्रांनो, आपण आता नरसिंहाचं मंदिर बघितलंच आहे. त्याच्याच अगदी बाजूला पाठीमागच्या साईडला एक महादेवाचं
पुरातन प्राचीन मंदिर आहे ते पण आता आपण जाऊन बघूया. खोलेश्वर महादेवाचं हे प्राचीन मंदिर असून खाली उतरून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो आणि मंदिराच्या दरवाजावर द्वारपालांची शिल्पे सुद्धा काढलेली आहेत. मंदिर परिसरामध्ये प्राचीन 2 बारव सुद्धा होते. त्यापैकी एका बारोमध्ये 2 शिलालेख सापडले होते असे स्थानिक सांगतात. पुढे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरांच्या बांधकामामध्ये ते शिलालेख वापरले गेले असावेत. त्या प्राचीन 2 बारव समोरील परिसरात होत्या. आता त्या बुजवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी काहीतरी बारव होती म्हणतात. त्या ठिकाणी काहीतरी बारव होती, ती बारव बुजली आता. खोलेश्वर महादेव मंदिराच्या आवारामध्ये बौद्ध आणि जैन शिल्पे इकडे तिकडे विखुरलेली दिसतात. आणि यानंतरचं जे ठिकाण आहे राणीचा राजवाडा या चांडोळ नगराच्या या गावामध्ये मध्यस्थानी असलेला एक राणीचा राजवाडा आहे. तो पण आता आपण पाहायला जाऊया. समोर काहीतरी झुडपं दिसत असले तरी पूर्वी इथे एक गडी होती. त्या गडीवर महादेवाचे मंदिर होते. महादेव मंदिराचे जुने फोटो. काही लोक याला राणीचा राजवाडा देखील म्हणतात. पूर्वी येथे चंपावती राणी राहत होती आणि त्याच चंपावती राणीच्या नावावरून चांडोळ हे नाव पडलं असावं असं स्थानिक लोक सांगत असले तरी ते तितकंसं खरं वाटत नाही. भारतात चांडोळ नाव असलेले अनेक गावे आहेत.
त्या सगळ्यांचाच वेगवेगळा इतिहास आहे. अजिंठा डोंगर रांगेलाही पूर्वी चांदोर असे म्हटले जायचे आणि म्हणून अजिंठा डोंगर रांगेच्या पायथ्याशी असलेले चांडोळ, पूर्वी चांडोळला हिजड्यांचे चांडोळ देखील म्हटले जायचे. चांडोळमध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. पूर्वी राहत असलेले येथे बौद्ध भिक्षू आणि जैन मुनी सर्व सांसारिक सुखाचा त्याग करून इथे राहत असल्यामुळे त्यांना हिणवण्यासाठी कदाचित हे विशेषण लावण्यात आलेले असावे. दुसरं विशेष म्हणजे चांडोळमधील फड्यांची बाजारपेठ अतिशय प्रसिद्ध होती. हा व्यवसाय येथील अनुसूचित जातीतील लोक करत होते. पुराणांमध्ये त्यांना चांडाळ असे म्हटले गेले आहे, त्यामुळे चांडाळांचे चांडोळ असे देखील नामकरण होऊ शकते. उत्तर भारतामध्ये जन्माष्टमीच्या वेळेस चांडोळ म्हणून एक आदर्श गावाची प्रतिकृती तयार करण्याची प्रथा आहे, त्यामुळे हे त्या काळातील एक आदर्श गावही असू शकते. पूर्वी या राणीच्या राजवाड्याजवळच एक अजून मंदिर होतं, त्याला स्थानिक विठ्ठल मंदिर, महालक्ष्मी मंदिर किंवा महादेवाचे मंदिर असल्याचे सांगतात. गोपीचंद कांबळे यांच्या ऐतिहासिक चांडोळ नगरी या पुस्तकामध्ये ते म्हणतात की प्राचीन राणीच्या राजवाड्यासमोर सध्या विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. दर्शनी भागावर हनुमानाची मूर्ती ठेवली आहे. जवळच प्राचीन विहीर आहे. हनुमानाच्या मूर्तीमागे एक चौकोनी खोली आहे. त्या खोलीच्या बांधकामावर कुसुंबी रंग अजूनही दिसत आहे. मागील बाजूने या खोलीला एक दरवाजा आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच भगवान बुद्धाची एका गाभाऱ्यात चुना, रेती, मातीने बनवलेली भूमिस्पर्श मुद्रेतील एक प्राचीन मूर्ती आहे. भगवान बुद्धाच्या या मूर्तीपासूनच एक भुयारी मार्ग आहे. येथील राहणाऱ्या लोकांच्या बोलण्यावरून आणि लोककथेच्या आधारे हा भुयारी मार्ग येथून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरील जोगेश्वरी टेकडीवर निघतो असे समजते. जवळपास 35 वर्षापूर्वीचे हे पुस्तक असून आता हे मंदिर येथे अस्तित्वात नाही. स्थानिकांकडून आम्ही या मंदिराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते प्राचीन मंदिर पडून गेलं, पाडलंय ना खाली जमिनीमध्ये ते मंदिर होतं. ही जागा समजा ही मंदिराचीच होती ना, या ठिकाणी मोठी गडी होती. मोठी चांगलं एकदम मस्त. छान मंदिर असतं. दरवाजा तिकडून दरवाजा होता. तिथं का महालक्ष्मीला पूजाला येत होतं महादेवाचा. अच्छा, हां. 2 मोहरा ठेवत होता म्हणते त्या तिथं. ते काय डोंगरातून तिथं हे ना जोगेश्वरी हां जोगेश्वर तिथून तिथं येत होतं म्हणते. कुठून? हा थांबा. हे आम्ही पण ऐकलंय की भुयारी मार्ग होता. या मंदिरातून जोगेश्वरी टेकडीवर भुयारी मार्ग होता. पण ते पुजारी हे होता तिथं बेल वाहत नाही का ते हो, हा. पुजारी तिथं त्या मंदिरात. पण ते त्याला वाटलं इतकं श्रीमंत कोण आहे, 2 मोहरा ठेवतात इथं आणि दिसत नाही. रात्रीच्यात येत होता म्हणते अच्छा. पूजेला. त्यानं एक दिवस कावला आणि लपून बसला. ते आल्या, दर्शन घेतलं आणि ते ठेवलं. परत घ्यायच्या वेळेस पदर धरला असं म्हणतात बरं. त्यानं श्राप दिला त्या पुजाऱ्याला. तिथं ते आजपर्यंत वाचत नाही. आला बी बेल वाहणारा नाही तर वाचत नाही ते. अच्छा. असं सांगतात म्हणतात जुनी लोक. आणि ती टेकडी कुठे मग, जोगेश्वरी टेकडी? लांब आहे. 2-3 मैल 2-3 किलोमीटर. किलोमीटर. आणि भगवान बुद्धाच्या पण मूर्ती आहेत म्हणतात तिथं. तर तिथं काही मंदिर विहार आहे का इथे?
तिथं बौद्धवाड्यात ते सांगतील तुम्हाला. इतर संशोधकाकडून माहिती मिळालेल्या ह्या 2 बुद्धमूर्तीच्या शोधात आम्ही निघालो स्थानिक बुद्धविहाराकडे, जिथे आम्हाला दगडोजी शाहूबा साळवे यांनी जपून ठेवलेली बुद्धमूर्ती जी स्थानिक बुद्धविहारामध्ये ठेवण्यात आली होती ती मिळाली. पुरेशा माहिती अभावी स्थानिकांनी ती विहारात बुद्धमूर्ती जपून तशीच ठेवली होती. नरसिंह मंदिराबाहेर असलेली दुसरी बुद्धमूर्ती मात्र आम्हाला दिसली नाही. आपण बघितलंच आहे यापूर्वी चांडोळ प्राचीन नगरामध्ये एक जे बुद्धाचं जे शीर्ष आहे मुंडकं ते सापडलेलं असून ते सध्या गावातली जे गावकरी मंडळ आहे ते विहारामध्ये ते अजूनही आलेले आहे. आपण बघता आहात हे जुनी प्राचीन बुद्धाचं शीर्ष मुंडकं आहे. हे अजूनही गावकऱ्यांनी शाबूत व्यवस्थित सांभाळून ठेवलेला आहे हा ऐतिहासिक प्राचीन वारसा मूर्तीचा. बघा स्थानिक बौद्ध बांधवांचा निरोप घेत आम्ही पुढे निघालो जोगेश्वरी टेकडीकडे. ऐतिहासिक चांडोळ नगरी या पुस्तकामध्ये गोपीचंद कांबळे चांडोळमध्ये 3 प्राचीन बुद्धविहार असल्याचे सांगतात, ज्यापैकी एक चिंचबाग टेकडी सखाराम माळे यांच्या शेतात, दुसरे सुंदर सखाराम काकफळे यांच्या शेतात आणि तिसरे बुद्धविहार हे जोगेश्वरी टेकडीवर. गोपीचंद कांबळे म्हणतात की चांडोळ येथील रहिवासी सुंदर सखाराम काकफळे यांच्या शेतात टेकडीचा परिसरसुद्धा गोलाकार असून काही लोकांनी टेकडीच्या विटा स्वतःच्या घराच्या बांधकामाकरिता उपयोगात आणण्यासाठी खोदून काढलेल्या आहेत. या टेकडीवरील प्राचीन विटांचे निरीक्षण केले असता त्या विटा 15 इंच बाय 9 इंच बाय 3 इंच आणि 18 इंच बाय 1 इंच बाय 3 इंच अशा प्रकारच्या मापाच्या असून येथे सुद्धा एक बौद्ध स्तूप असावा असे मला वाटते. पुढे ते म्हणतात की चांडोळ येथील बौद्ध वस्तीला लागूनच्या शेतात श्री सखाराम माळी यांच्या शेतात एक चिंचबाग म्हणून प्रसिद्ध टेकडी आहे. ही टेकडी गोलाकार असून तिथे प्राचीन विटांचे थर दिसतात. येथे सुद्धा एक बौद्ध स्तूपच असावा. पुढे ते म्हणतात की जोगेश्वरी टेकडीवर मला 12 इंच बाय 9 इंच बाय 2.5 इंच अशा आकाराच्या प्राचीन विटा बघावयास मिळाल्या. माझ्या मते येथे प्राचीन स्तूप असावा आणि त्याची देखरेख भिक्खूंनी करीत असावी असे मला वाटते. चिंचबाग टेकडी आणि काकफळे यांच्या शेतातील टेकडी या दोनही आता नष्टप्राय झाल्या असून तेथे स्थानिकांनी घराचे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे आम्ही जोगेश्वरी टेकडीकडे निघालो आहोत. जोगेश्वरी टेकडीवर पाऊल ठेवताच काहीतरी वेगळं चालू होतं. इथली तीव्र हवा, इथलं वातावरण विलक्षण वेगळे वाटतात. टेकडीवर सर्वत्र विटांचे तुकडे विखुरलेले दिसतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी खोदकाम केल्यास विटांचे थर आढळतात. या विटांचा आकार 12 बाय 9 बाय 3 इंच असा आहे. या विटांचा आकार बघता अशा आकाराच्या विटा प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन काळात मोठ्या वास्तूमध्ये आढळतात. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, नालंदा विद्यापीठ, सांची येथील स्तूप, अजिंठा परिसरातील प्राचीन वसाहती. त्यामुळे 12 बाय 9 बाय 3 इंच आकाराच्या विटा एखाद्या महत्त्वाच्या प्राचीन वास्तूचे अवशेष असण्याची शक्यता आहे. नालासोपारा येथील स्तूप सुद्धा अशाच मोठ्या प्रकारच्या विटांनी बनलेला आहे. ऐतिहासिक चांडोळ नगरी म्हणतो आपण, ऐतिहासिक हा जो जोगेश्वरीची टेकडी आहे त्या जोगेश्वरी टेकडीवर हा प्राचीन काळात एक सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपापैकी हा एक छोटासा स्तूप होता. आपण
बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक चांडोळ नगरीमध्ये असलेला हा प्राचीन स्तूप. काही संशोधकाच्या मते सोपाराहून परतताना बुद्ध कारले, भाजे, पितळखोरा, संभाजीनगर, अजिंठा, चांडोळ, भोन, रामटेक, पवनी मार्गे पुढे रिवाने वाराणसीकडे गेले असावे. हा केवळ तर्क नाही, कारण या सर्व ठिकाणी प्राचीन बौद्ध अवशेष, स्तूप, विहार आणि अशोककालीन स्मारकांचे पुरावे आढळतात. चांडोळ, भोन, रामटेक आणि पवनी या परिसरांमध्ये बौद्ध संस्कृतीचे ठसे स्पष्टपणे दिसून येतात. म्हणूनच काही संशोधकांचा असा दावा आहे की चांडोळ येथेही एखादा अशोककालीन स्तूप असावा. प्रवासादरम्यान बुद्धांनी या ठिकाणी मुक्काम करून धम्म उपदेश दिला असावा. त्या स्मृती जतन करण्यासाठी सम्राट अशोकांनी येथे स्तूप उभारला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच अशोकांनी बांधलेल्या 84,000 स्तूपांपैकी चांडोळ येथे 3 स्तूपे असावीत असे येथील अवशेषांवरून दिसते. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन बौद्ध स्थळांवर मोठ्या आकाराच्या भाजलेल्या विटा आढळतात. त्यामुळे चांडोळमध्ये अशा विटांसोबत बुद्धमूर्ती, भग्नशिल्पे, प्राचीन बारवा आणि इतर पुरावे आढळतात. त्यामुळे या स्थळाचे सखोल पुरातत्वीय संशोधन होणे आवश्यक आहे. उपलब्ध पुराव्यावरून चांडोळ हे व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे गाव असावे. चांडोळ येथील झाडू निर्मिती उद्योग हा हजारो वर्षांचा आहे. येथील स्थानिकांनी सांगितलेली माहिती. एक धंदा आहे ना आमचा खरंच. मग सारे सगळेच जण एक धंदा करते. रोज मजुरी असले तर दुसरं काही नाही. आम्हाला दुसरा धंदा येतच नाही. वावरा शिवरात जास्त धंदा आहे आमचा. खडे करणे आणि विकणे. या ठिकाणी आपण बघितलं हे जे चांडोळ हे ऐतिहासिक जे शहर आहे, जे गाव आहे, त्या ठिकाणी जो फड्यांचा जो पारंपरिक जो पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून जो त्यांचा जो व्यवसाय सुरू आलेला आहे, तो आतापर्यंत सुद्धा हे लोक आपले पिढ्यानपिढ्या जो आहे तो चालवत आलेले आहे. आणि हे जे आपण बघता येईल तिथे हे जे फडी तयार करतात, कच्चा माल बाहेर गावून आणतात, पक्का माल इथं फडी तयार करतात आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात तिथून हा फडा विकला जातो. म्हणजे आपल्याला हे इथं दिसून येतं आहे की हे सुद्धा एक फडाचं एक व्यापारी एक प्राचीन केंद्र होतं आणि आज सुद्धा हे लोक त्याचा व्यवसाय करतात. आता तुमचा हा किती वर्षापासूनचा व्यवसाय आहे? कमीत कमी आमचे बाबाच्या अशा आजोबाच्या त्या वर्षापासून धंदा चालू होता. आजोबा हा जुना. त्यांच्या अगोदरही ह्याच व्यवसाय करायचा? हा त्यांच्या अगोदर हा हा म्हणजे हा तुमचा पिढीतून धंदा असा. पिढ्यानपिढ्या तुमचा हाच व्यवसाय आहे? हा तर आता हे नवीन आता हे निघले. हा पहिले हातानं काम करायचे, हा हा मजुरी. मग बरं. आता ही मशीन निघली. या मशीनवर आता हा फडा होतो. आता ते रोजचं काही 100-200 रोजचा 100-200 फडा होतो. अच्छा. हा जो आपण जो आहे हा माल कुठून आणता? कच्चा माल ह्यो इंदोर, उज्जैन, छत्तीसगड असे लांब लांबून जातात. कच्चा माल आणता आणि तुम्ही पक्क्या मालाचे याचे झाडू करून बरं एवढ्याने ते पेंड येतात असे ते 230 रुपये बंडल देतात. हो त्याच्यावर आमचे या समजा त्याच्यावर 20-25 फळं होत आहे त्याच्यात. इथं कमीत कमी 200-250 लोक आहे जसं आम्ही. अच्छा, हाच व्यवसाय का? हा. व्यवसाय करणारे 200-250 लोक आहेत समजा. कुटुंब. अच्छा, म्हणजे खूप मोठा व्यवसाय. आणि हा केल्यानंतर तुम्ही म्हणजे कुठं कुठं जातो माल हा तयार हा केलेला? इकडं मग आता एकच आहे तर आता हे व्यापारी येते. हा या कोणी 100 नेतात, कोणी 200 नेतात, कोणी 300. लांब लांबची येतात. मग दिवाळीच्या सीजनमध्ये ते मग मोठा प्लॉट धंदा चालतोय. मग 1000-2000 फडास आणि येतात लांब. समजा संभाजीनगर नगर अशी पुणे मुंबईपर्यंत. हा पुन्हा मुंबईपर्यंत जातो. परवा दिवाळी.
चांडोळवरून धाडकडे जाताना जवळपास 2 किलोमीटरवर सावळी या गावात एक प्राचीन बारव आहे. प्राचीन महामार्गावर व्यापाऱ्यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कदाचित ही बांधली गेली असावी. मित्रांनो, आपण बघत आहात मी कुठेतरी एखाद्या ठिकाणी असं उभा दिसतोय. पाठीमाग उभा दिसतोय. तर आपण जर का बघितलं तर ही सम्राट अशोकाच्या काळातील एक जुनी ऐतिहासिक विहीर आहे. आणि ही फक्त आणि फक्त या चांडोळ पासून आपण धाडकडे येताना सावळी या गावामध्ये ही एक विहीर आहे. ही खूप जुनी अशी ऐतिहासिक विहीर आहे. या विहिरीत आत येण्यासाठी अशा आपण जर बघितलं तर वरून खालपर्यंत आपल्याला 25 अशा ह्या पायऱ्या आहे. आणि प्रत्येक 5 पायऱ्या झाल्यानंतर एक ओटा आहे तिथं उभा राहण्याकरता. आणि खाली भिंतीच्या विहिरीच्या साईडला जर आलं तर इथं पान, फुले, पशु पक्षी, माणसाच्या अशा इथं बांधकाम केलेल्या इथं आकृत्या असलेल्या इथं विटा दिसतात. वर सुद्धा आपल्याला हे दिसतात विटा, वेगवेगळ्या पशु पक्षी प्राण्यांची विटा दिसतात. पण ते काळाच्या ओघामध्ये ते आता पूर्ण खराब झालेले आहेत, तुटलेले आहेत. अशी ही प्राचीन विहीर जी आहे आपल्याला सावळी या गावामध्ये दिसून येते.